महामानवांच्या विचाराचे पर्व सुरू, बुद्धिस्टांनीही बसवली लक्ष्मी. सणाच्या माध्यमातून केला महापुरुषांच्या विचारांचा जागर. मलकापूर गावातील बुद्धिस्टांचा अभिनव उपक्रम. कळंब तालुक्यातील मलकापूर गावामध्ये उषा बाळासाहेब चंदनशिवे या उच्चशिक्षित फॅमिलीने महापुरुषांचा जागर करीत या ठिकाणी महालक्ष्मी हा सण उत्साहात साजरा केला. त्यामध्ये माता सावित्री, माता रमाई, माता जिजाऊ ह्याच आमच्या लक्ष्मी आहेत, ज्या बहुजन समाजाचा घडवण्यासाठी या महामातांनी प्रयत्न केला. त्यांच्या कार्याला वंदन करून या ठिकाणी या महापुरुषांच्या विचाराचा जागर या ठिकाणी आपण बघत आहोत. ती बुद्धिस्ट फॅमिली असून बहुजन समाजाचे जो वारसा आहे, जो विचारांचा वारसा आहे, तो विचारांचा वारसा चालवण्याचं काम या चंदनशिवे फॅमिली केले आहे. जय भीम. काय नाव आहे आपलं? जय भीम. मी तुळशीराम नरसिंग चंदनशिवे उर्फ बाळासाहेब चंदनशिवे. कोणतं गाव आहे आपलं? मलकापूर. आज लक्ष्मीचा सण आहे. हा. आणि या सणानिमित्त प्रत्येक घरोघरी लक्ष्मी असतात. तर आज आपल्या स्वगृही एक नवीन उपक्रम आम्हाला पाहायला मिळाला. ही संकल्पना कशी राबवली आणि याबद्दल आपल्याला काय सांगायचं? तर त्याच्यात असं आहे की एक माझी संकल्पना होती आणि मी बाबासाहेबांच्या विचाराशी, गौतम बुद्धाच्या विचाराशी, महापुरुषांच्या विचाराशी, जेणेकरून शिवछत्रपती महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, असे जे बहुजनासाठी लोकांनी कार्य केले, सावित्रीबाई असतील, रमाई असेल, ज्यांनी बाबासाहेबाला पाठबळ दिलं, अशा रमाई, सावित्रीबाई ह्यांनी जी महान कार्य केलेलं आहे ते बहुजनासाठी केलेलं आहे. आणि ह्यांनी आपल्या बहुजनासाठी जी आपली दारं उघडं करून दिली शिक्षणाची, प्रगतीची, त्याच्यामुळं ही माझ्याकडे कल्पना सुचलेली आहे. खऱ्या लक्ष्मी आणि दैवत हेच माझं आहे. जय भीम. जय भीम. काय नाव आहे आपलं आणि काय गाव? उषा तुळशीराम चंदनशिवे, माझं गाव मलकापूर. आज पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी महोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरात चालू आहे. परंतु आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एक बहुजन समाजाची लक्ष्मी म्हणून आपण माता सावित्री किंवा माता जिजाऊ आणि माता रमाई त्यांचे फोटो ठेवून आपण हा सण साजरे करतात. ही कल्पना आपल्याला कशी सुचली त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं? सर, माझ्या मनात एकच इच्छा होती की आपले चालत्या बुलत्या ह्याच लक्ष्मी आहेत. जसं की जिजाऊने शिवबारायांना शिकवलं म्हणजे चांगलं, आणि नंतर सावित्रीबाईने पहिली मुलींची शाळा काढली. तर त्यांनी आज तेवढं कष्ट घेतलं नसतं तर आज मी इथपर्यंत येऊ शकले नसते, मी घराच्या बाहेर पडू शकले नसते आणि मी मुलांना पण शिक्षण देऊ शकले नसते. आज मी सुद्धा एक जॉब करते. एवढे मोठे म्हणजे आज जे आहे माझी पहिली परिस्थिती म्हणलं तर लय म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये होते. आता जे एवढं वैभव आहे ते माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. आणि जिजाऊ, माता रमाई, परत सावित्रीबाई यांच्यामुळेच आज मी इथं आहे. मग आपल्या खऱ्या लक्ष्म्या म्हणलं तर ह्याच आहेत. त्यामुळे मला माझ्या डोक्यात हीच कल्पना अशी की मग आपण ह्याच लक्ष्म्या अशा बसवायच्या आणि डेकोरेशन पुढचं करायचं.